त्या बहिणीच्या खात्यात 2 हप्ते जमा होण्याची शक्यता आहे आणि त्यानुसार बँक खात्यात 1500 रुपये नाही तर 3000 रुपये जमा होतील. डिसेंबर महिन्याची सुरुवात झाली आहे, मात्र लाडक्या बहिणींना अजून सुद्धा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळालेला नाही आणि यावेळी नोव्हेंबर आणि डिसेंबर या महिन्यांचे दोन्ही हप्ते बँक एकदमच खात्यात जमा होणार आहे. राष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींनो नमस्कार. आज शनिवार 6 डिसेंबर 2025. आजचा दिवस तुमच्यासाठी एकदम सोन्यासारखा निघाला. सकाळी 6 वाजल्यापासून गावोगावी, वाड्या वस्त्यात, शहरातल्या चाळीत, सोसायटीत एकच आवाज घुमू लागला आहे. पैसे आले का? आले रे आले, पैसे आले. एकदम 3000 रुपये तुमच्या खात्यात पडले. तुम्ही कित्येक दिवसापासून वाट पाहत होता ना, तो नोव्हेंबरचा हप्ता आणि डिसेंबरचा हप्ता, म्हणजेच 1500 आणि 1500 रुपये 3000 रुपये तुमच्या खात्यात आले. सरकारने तुम्हाला थेट 3000 रुपये आज टाकलेत आणि हे काही स्वप्न नाहीये, अफवा नाही, प्रत्यक्षात तुमच्या खात्यात खणखणीत पैसे जमा झालेत. काल मुंबईत मंत्रिमंडळाची मोठी बैठक झाली. त्या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि अर्थमंत्री अजितदादा पवार स्वतः बसले होते. तिथेच महिला व बालविकास खात्याच्या अधिकाऱ्यांना 7200 कोटीचा चेक स्वतः स्पष्ट सांगितलं होतं. पण तो चेक दिला होता, पण त्यावेळी सुद्धा आजपासून पैसा सोडला नाही. एकही लाडकी बहीण मागे राहिली नाही, कारण की डिसेंबर नोव्हेंबर दोन्ही हप्ते मिळून 3000 रुपये एकदम टाका असं सांगण्यात आलं होतं. पण ही बैठक कसली तरी औपचारिक नव्हती, अगदी ऐतिहासिक ठरली, कारण 3 ते 3 मोठे निर्णय घेण्यात आले. सकाळी 7 वाजता गडचिरोली एका गावामध्ये राधाबाई नावाच्या पहिला बहिणीला मेसेज आला. त्यांनी गावात सांगितलं की चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, वर्धा, यवतमाळ, अकोला, बुलढाणा, वाशिम सगळ्या विदर्भात आनंद पसरला होता. कोकणात रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर, ठाणे इथून मेसेजचा पाऊस पडला. मराठवाड्यातील जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, नांदेड, संभाजीनगर सगळीकडे बहिणी एकमेकींना फोन लावल्या होत्या. पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र भागामध्ये आज एकच बातमी, लाडकी बहीण 3000 रुपये खात्यात. आता सगळ्यात मोठा दिलासा बातमी म्हणजे केवायसी सक्ती पूर्णपणे संपली. हो बायांनो, तुम्ही बरोबर ऐकले, कारण बहिणींनो तुमच्यासाठी एकनाथ शिंदे साहेबांनी एकत्र म्हणजे पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं की गावाकडच्या बहिणींना मोबाईल चालवता नाही येत, इंटरनेट नाही, OTP नाही, सेंटरवर जायचं तरी कसं, चुकीचं KYC होत आहे, पैसे अडकत आहेत, हे सगळं आता थांबवावं लागणार. कारण आता बघा इकडे, तुमचा हप्ता नियमित येणार आहे. तुमचा भाऊ शिंदे, देवेंद्र फडणवीस, तोपर्यंत तुमचे पैसे अडकणार नाहीत. मी गोष्ट कित्येक महिलांना जे लाडक्या बहिणी आहेत त्यांना सांगत आहे. KYC मुळे गेल्या काही महिन्यात त्रास फार झाला होता. आता दुसऱ्या आनंदाची बातमी, सरकारनं पहिल्या टप्प्यात 15 जिल्ह्यातील 113 तालुक्यांना, कोकण असू दे विभागापासून तर पालघर, रायगड विभाग, पुणे विभाग, पुणे, सातारा, कोल्हापूर, नाशिक विभागातून, जळगाव, धुळे, नंदुरबार, संभाजीनगर विभागातून, जालना, बीड, लातूर, अमरावती विभागातून, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा भागातील महिलांना पैसे आजपासून पडू लागले आहेत, म्हणजेच जाऊ लागले आहेत. आणि ज्यांना अजून पैसे आले नाहीत त्यांनी चिंचोळ करू नका, म्हणजेच काय दंगा करू नका. पुढचे 3 ते 4 दिवसात उरलेले पैसे 21 जिल्ह्यामध्ये येणार आहेत. एकही पात्र बहीण राहणार नाही, कारण की सर्वांना पैसे पोचले जाणार आहेत, सर्व बहिणींना. आज तिसरी महत्वाची बातमी म्हणजे 2026च्या जानेवारीपासून दर महिन्याच्या 1 तारखेला 1500 रुपये आपोआप खात्यात पडणार. शिंदे साहेबांनी हात वर करून वंचवून सांगितलं होतं, 15 तारखेची 20 तारखेची वाट बघायला नको, पहिल्याच दिवशी हप्ता. हा पैसा आता तुमच्या खरंच मुलांच्या फीचा, औषधाचा खर्च जो आहे तिथे तुम्हाला मिळणार आहे हा पैसा. आता एक सगळी सार्वजनिक गोष्ट म्हणजे सोशल मीडियावर एक खोटा मेसेज पसरवला जातो. एक अर्ज भरा तर 2 महिन्यांना 5500 रुपये मिळतील, लिंकवर क्लिक करा म्हणतात. हे 100% खोटं आहे. केंद्र सरकारने अशी योजना नाही आखली. लिंकवर क्लिक केला तर तुमचं बँक अकाउंट खाली होऊ शकतं, खातं आपोआप रिकाम होऊ शकतं, सगळे चोरी जाऊ शकते. त्यामुळे अनोळखी लिंकवर क्लिक करू नका. केंद्र सरकारची खरी योजना म्हणजे महिला सन्मान बचत गट प्रमाणे हे फक्त पोस्ट ऑफिस किंवा राष्ट्रकुल बँकांना जात असते. त्यामुळे दोन्ही महिलांना महिन्याला 5500 नाही तर ठरलेली पैशावर 7.5% व्याज मिळतं. आता बायांनो म्हणजेच बहिणींनो, आज 3000 रुपये मिळणार आहेत. पण 36 जिल्ह्यांपैकी 15 जिल्ह्यामध्ये आजच तुमचे लाडक्या बहिणीचे पैसे हप्ता वाटप होणार आहे. तालुका असेल तर पैसा लगेच पडणार. कोणत्या भागात किती वाजता जमा होणार हे शेवटी सांगणार आहे. पहिला जिल्हा कोणता बघा, हिंगोली जिल्हा. इथल्या लाडक्या बहिणीची संख्या कमी, जास्तीत जास्त गरीब महिला नसल्यामुळे
पहिला जिल्हा म्हणजे हिंगोली जिल्हा. हिंगोलीमध्ये प्रत्येक बहिणीच्या खात्यात पैसे आज शनिवारपासूनच येणार आहेत. 15 जिल्ह्यातील एकही बहीण वगळला जाणार नाही. केवायसी असेल तर केली नसेल तर आत्ताच करून घ्यायच्या. डीबीटीच्या द्वारे तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत. पण तुमचा जिल्हा जर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आज पैसे जातील हे आम्हाला पुढच्या व्हिडिओच्या नीट ह्याच्यामध्ये सांगायला लागेल, कारण पहिला जिल्हा सरकारने जाहीर केला तो हिंगोली आहे. जिल्ह्यांची यादी आपल्याकडे आलेली आहे. तात्काळ आपण ती सांगणार आहोत. 1500 रुपये नोव्हेंबर आणि डिसेंबरचे 1500 असे करून तुम्हाला 3000 रुपये हिंगोली जिल्ह्यामध्ये वाटप होणार. पहा महिलांना हिंगोली कोणाकोणाला मिळणार तर कुठल्या गावामध्ये तालुक्यामध्ये मिळणार बघा. कळमनुरी, औडा, नागनाथ, सेनेगाव, बसमत तालुक्यामध्ये राहणाऱ्या सगळ्या लाडक्या बहिणींना डीबीटीचे पैसे येणार आहेत. आता दुसरा जिल्हा सिंधुदुर्गामध्ये पहिल्या टप्प्यातील पैसे मिळणार आहेत. सावंतवाडी, वेंगुर्ला, कोंढाळा, कणकवली, मालवण भागामध्ये आज शनिवारी 6 डिसेंबर पासून वितरण होणार आहे. आज दुपारपासूनच वितरण व्हायला चालू झाले असं समजलं आहे, पण 13 जिल्हे अजून कोणते आहेत अद्याप माहिती नाही. पहा त्यानंतरचा जिल्हा लातूर जिल्हा, खूप इथे लाडक्या बहिणी सुद्धा आहेत. उशीर मिळत आहेत तरी पण समजून घ्या, कारण जिल्ह्यात सगळ्यात लाडक्या बहिणींना इथे पैसे मिळणार आहेत. औसा, निलंगा, रेणापूर, चाकूर, देवणी, जळकोट, शिरूर, अंतपाळ इथल्या बहिणींना जर ऑक्टोबरचा 1500 रुपये मिळवायला असतील तर 1500 आणि 1500 3000 रुपये तुमच्या खात्यात येणार आहेत. यापुढेचा बुलढाणा आहे, खामगाव, चिखली, जळगाव, देवळगाव, नांदूर, मलकापूर, हेमर, लोणार इथे सुद्धा मिळणार आहेत. तुम्हाला गॅसचा 80-30 रुपये सुद्धा मिळणार आहेत. पहा 830 रुपये तुमच्या लाभ जो आहे इथे जो अर्ज भरला असेल तुम्ही जो गॅस टाकीचा तिथे तुम्हाला लाभ मिळणार आहे. पहा आणि परभणीमध्ये पण गंगाखेड, जिल्लूर, सेनर, सोनपेठ, पादरी, मालवण, मारवड सगळ्या भागामध्ये इथं नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता मिळणार आहे. नांदेड, अर्धापूर, भोकर, बिल्लोरी, देलगूर, धर्माबाद, हदगाव इथे सुद्धा हे हप्ते मिळणार आहेत. त्यानंतरचा जालना आहे, जालनामध्ये आबड, बोड, बदनापूर, घनबावर, परतूर, मंठा, जाफराबाद या इथे सुद्धा 3600 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत डीबीटीच्या माध्यमातून. पहा तुमचे पैसे तुमच्या खात्यात येत आहेत, टेन्शन घ्यायचं नाही. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट अनेकांना माहीत नाही, सरकारने काही नवीन नियम लागले आहेत, त्यामुळे काही नियमांना यापुढे लाभ मिळणार नाही. नियम कडक वाटतात पण गरजोपर्यंत पैसा पोचवता येत नसल्यामुळे हा नियम लावला आहे. ज्यांना लाभ मिळणार नाही त्यांची श्रेणी वेगळी. ज्यांचं रेशन कार्ड पिवळं केसरी असून उत्पन्न 2.5 ते 5 लाखापेक्षा जास्त असल्यावर त्यांना मिळणार नाही. ज्यांनी नमो शेतकरी योजना, PM किसान योजना, शेतीच्या सर्व योजनांचा लाभ घेतलाय त्यांना मिळणार नाही. कुटुंबात कोणी सरकारी नोकरी आहे किंवा पगार 2.5 लाखापेक्षा जास्त असेल त्यांना मिळणार नाही. ज्याच्याकडे 4 चाकी किंवा ट्रॅक्टर आहे त्यांना मिळणार नाही. ज्यांनी आयकर भरला आहे म्हणजेच इन्कम टॅक्स भरला आहे त्यांना मिळणार नाही. निकषामुळे सुमारे 40 ते 50 लाख महिलांची नावं वगळली जाणार आहेत. थोडं वाईट वाटणार आहे पण सरकारनं म्हणणं हेच बरोबर आहे. गरजूंना लाभ मिळावा हवा म्हणून हे कुटुंबांना 2 ते 3 योजना फायदा देत बसले आहेत. पण ज्या बहिणी खरंच गरीब आहेत, रेशन कार्ड व पिवळा आहे, केसरी आहे, नमोच्या शेतीचा लाभ, नमो शेतकरीचा लाभ घेत असतील तर उत्पन्न कमी असेल तर ग्रामपंचायतीला अपील करू शकता, पुरावे देखील दाखवू शकता. मग तुम्हाला लाडक्या बहिणीचा हप्ता तुम्हाला चालू होऊ शकतो. लगेच घरात थोडी खरेदी करा. मुलांना आवडणारी चॉकलेट, बिस्किट, कपडे, स्वतःच्या बांगड्या किंवा काही कोटी गरजू वस्तू, घरातील खाद्य पदार्थ असतील कुठलेही असेल बचत करा. हे पैसे तुमच्या मताच्या ताकदीने, तुमच्या विश्वासांना आणि प्रेमांना आले. शिंदे साहेबांनी, फडणवीस साहेबांनी सांगितल्याप्रमाणे काळजीने तुम्हाला हे पैसे सोडले जातात. ज्यांच्या खात्यात आज पैसे पडले गावा ओळखीच्या बायांना म्हणजे लाडक्या बहिणींना हो खरंच पैसे आलेत का, आणि ज्यांना अजून पडले नाही त्यांना सांगा थोडं थांबा. बहिणी तुमच्यासाठी नंबर म्हणजे तुमचा लवकर नंबर येतोयच, कारण की आता प्रत्येक जिल्ह्यानुसार वाटप होणार आहे आणि तुमचा पण लाडक्या बहिणीचा नंबर या यादीमध्ये येणार आहे. म्हणजेच पात्र यादी वेगळी असणार आहे, अपात्र यादी वेगळी असणार आहे. चला तर मग एक महत्त्वाची सावधगिरी, मोबाईल कोणालाच देऊ नका, OTP कोणाला सांगू नका. फक्त अधिकृत लाडकी बहीण महाराष्ट्र सरकारची वेबसाईटवर जाऊन टोल फ्री नंबरवर जॉईन करा आणि चौकशी करा. म्हणजेच लाडक्या बहिणींनो आजचा आनंद मनापासून साजरा करा. तुमच्या घरात सुख, आरोग्य, समृद्धी नांदो. तुमची मुलं हुशार हो, संसार सुखाचा चालू. महाराष्ट्राची खरी ताकद तुम्ही स्वतः तुमच्या हातामताने सरकार न बनवता तुमच्या एका हसण्याचे महाराष्ट्र असतो. म्हणजेच तुमचं एक मत ठरवतं महाराष्ट्र कसा ठरतो. तुमच्या लाडक्या भावांना एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस मनापासून धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. असा संपूर्ण मजकूर बघा, तुम्ही वाचा, मी पण देत आहे डिस्क्रिप्शनमध्ये. जी लाडक्या बहिणी आहेत त्यांनी हे सर्व काम करून घ्या. KYC केलं नसेल तर आत्ताच करून घ्या. चला तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.